नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता मालिकेला एक नवीन वळण येऊन आता स्वर यज्ञाच्या फायनल राऊंडमध्ये जगन्नाथने आता सावलीचा आवाज बंद करून पिंकू म्हात्रेला जिंकून देता क्षणी एक भयानक सत्य सावलीचे ते समोर आलेले असते. आणि ते म्हणजे तारा जे गाणे गाते तो आवाज हा ताराचा नसून सावलीचा असल्याचे सत्य पिंकू म्हात्रे समोर येऊन आता पिंकू म्हात्रे हा त्याच्या वडिलांसोबत जेव्हा भैरवीच्या घरी येतो आणि तारासाठी लग्नाची भैरवीकडे मागणी घालतो. आणि जर तिने असं केलं नाही तर तो आवाज सावलीचा असल्याचे सत्य जगासमोर आणील असे सांगणाऱ्या आता पिंकू म्हात्रेला लग्नासाठी जेव्हा भैरवी होकार देते, त्यानंतर जर आपल्याला ताराचं करिअर करायचं असेल तर पिंकू म्हात्रेचा बळी द्यावाच लागेल असा विचार करून सावलीचे सत्य तसेच लपून राहण्यासाठी आता पिंकू म्हात्रेला मारण्यासाठी भैरवी कशी गुंड पाठवते. आणि जेव्हा आता गुंड आता पिंकू म्हात्रेला यमाचा दरवाजा दाखवत असतात, त्याच वेळेस आता सारंग तिथे येऊन पिंकू म्हात्रेला कसा वाचवतो. आणि जेव्हा सारंगने आता जीवाची न पर्वा जीव धोक्यात घालून आपल्याला वाचवले हे कळताच पिंकू म्हात्रे कसं सावलीचे सत्य आता सारंगला सांगतो हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामध्ये आता स्वर यज्ञाच्या फायनल राऊंडमध्ये सगळी तयारी होऊन तारा आणि भैरवी वजे दोघीही तिथे आलेल्या असतात खऱ्या, पण सावली मात्र अजून स्वर यज्ञामध्ये आलेली नसल्यामुळे भैरवी आणि ताराला खूप काळजी लागून राहिलेली असते. कशीबशी सावली ही धावत पळत स्वर यज्ञामध्ये येते. भैरवी आता सावलीचा हात धरून तिला त्या रूममध्ये पटकन गाणी गायला घेऊन जाते. आणि आता सावलीला सगळी काही धमकी देऊन इन्स्ट्रक्शन देऊन पटकन सावलीला गाणं चालू करायला सांगते. इकडे आता स्वर यज्ञामध्ये आता अनाऊन्समेंटने ताराने मला वेड लागले प्रेमाचे हे गाणे गाणार असल्याचे सांगितलेलं असतं. आणि त्याच वेळेस आता जगन्नाथने त्याचा डाव अखेर खेळलेलाच असतो. जगन्नाथ त्याच्या माणसाला आता सावलीला पाणी घेऊन जायला सांगतो आणि त्या पाण्यामध्ये आता आवाज जाण्याचे लिक्विड जगन्नाथने टाकलेलं असतं. पटकन त्याचा तो माणूस काहीही चूक न करताच आता ज्या रूममध्ये सावली गाणार असते त्या रूममध्ये सावलीला पाणी घेऊन जातो. सावली दरवाजा उघडताच आता तो तडक आतमध्ये येऊन पाणी ठेवून पुन्हा बाहेर निघून जातो. पण त्या क्षणी आता सावली तिथे काम करत असल्याचे सारंगच्या लक्षात येऊन सावलीला विश करण्यासाठी फुलांचा बुके घेऊन आता सारंग आता तिथे दरवाज्यात येतो. पुन्हा एकदा सावली दरवाजा उघडते. सारंग आता सावलीच्या कामाला शुभेच्छा देण्यासाठी सावलीला तो बुके देतो. आणि तेवढ्यात सारंगला ठसका जातो तर त्या ग्लासमधला एक घोट पाणी सारंगनेही घेतलेले असते. सारंग आता निघून जातो. सावली ही अखेर आता थोडीशी शांत होते. पटकन आता सावली तो पाण्याचा ग्लास घटाघटा पिऊन आता माईक समोर आलेली असते. इकडे आता गाण्याला सुरुवात होणारच तेवढ्यात आता सावलीला सिग्नल मिळतो गाणे सुरू कर म्हणून, पण सावलीच्या आता गळ्यातून आवाज काही निघतच नसतो. पटकन आता सावली गाणं गाऊ लागते आणि अगदी ओबडधोबड घशाला सूज आलेला असा आवाज आता सावलीच्या तोंडातून निघून सावली घाबरते. सावली म्हणते की देवा पांडुरंगा, हे तू काय केलंयस? माझा आवाज का निघत नाहीये? आवाजाला काय झालंय माझ्या? असा विचार आता सावलीच्या मनात येतो. ताराने आता इकडे पक्की तयारी करून ठेवलेली असते आणि गाणं सुरू होणार यासाठी तारा चुटक्याही वाजू लागलेली असते. पण सावलीचा आवाज निघेल तो कसा? आणि आता मात्र काहीतरी गडबड झाल्याचे भैरवीच्या देखील लक्षात येतं. सावली का गाणं गात नाही? सगळे श्रोते आता ताराकडे बघत असतात. ताराचं भांडं फुटलेलं असतं आणि आता ताराला काय करावे आणि काय नाही कळत नसतं. अक्षरशः आता थोडी वेळ वाट बघता क्षणी सावली गाणं गात नाही हे कळताच आता स्वतःला वाचवायला तारा ही तिला चक्कर येण्याचे नाटक करून आता खाली पडते. पटकन आता सोहम तिलोत्तमा स्टेजकडे धाव घेतात आणि ताराला उठवतात. ताराला थोडंसं बाहेर आणून बसवतात. इकडे रागाने भैरवी लालबुंद होऊन आता सावलीच्या रूममध्ये जाते. दरवाजा उघडताच मागचा पुढचा काही एक विचार न करता भैरवी म्हणते की सावली गाणं का गात नाहीयेस तू?
काय झालं तुला असे म्हणत आता जोराने भैरवीची सणकण सावलीच्या कानाखाली मारते. त्या क्षणी आता सावलीला धक्का बसतो. सावलीच्या डोळ्यातून अश्रू येतात. भैरवीला सावली सांगण्याचा प्रयत्न करू लागते, पण आवाजच निघत नसतो सावलीच्या गळ्यातून. बिचारी सावली करणार तरी काय. आणि अखेर भैरवी म्हणते, तुझ्या आवाजाला झालंय काय, तू गात का नाही आहेस सावली. आणि तेवढ्यात शेजारी असलेला तो रिकामा पाण्याचा ग्लास भैरवी बघते आणि नक्कीच काहीतरी याच्यातून गडबड झाली. सावलीचा आवाज गेला हे भैरवीच्या लक्षात येते. पुन्हा रागाने लालबुंद होऊन रडवेसा चेहरा करून भैरवी माघारी येते. इकडे आता ताराला चक्कर येऊन कसेबसे ताराला सावरतात, उठवतात. आणि अखेर मात्र आता राऊंडची वेळ संपलेली असते आणि आता तारा ही राऊंडमध्ये गाणं गाऊ शकलेली नसते. यामुळे अनाऊन्समेंट आणि जजेस आता पिंकू म्हात्रेला विजयी घोषित करतात. आणि ते बघून मात्र आता लगेच भैरवीच्या तळपायाची आग मस्तकात जाते. आपल्या डोळ्यासमोर आपल्या ताराला जी ट्रॉफी मिळणार होती ती ट्रॉफी आपल्या डोळ्यात देखत पिंकू म्हात्रेला मिळत असल्याचे जेव्हा भैरवी बघते त्यावेळेस भैरवी रागाने एकदमच पिसाळलेली असते आणि तिलोत्तमाने ती ट्रॉफी आता पिंकू म्हात्रेला दिलेली असते. कशीबशी भैरवी आता तेथून ताराला घेऊन जाऊ लागते. जगन्नाथ म्हणतो की काय झालं. आणि मी सांगत होतो या जगन्नाथचा काही नाद करायचा नसतो. आणि रागाने तशीच खाली मान घालून भैरवी निघून जाते. घरी येता क्षणी भैरवी सगळ्या इकडच्या तिकडच्या वस्तू फेकू लागते. भैरवीने सगळा राग रोष काढलेला असतो. त्या क्षणी इकडे हात जोडून पिंकू म्हात्रे हा त्याच्या बापाला घेऊन तिथे आलेला असतो आणि भैरवी आता रागाने लालबुंद झालेली असते. आणि तेवढ्यात आता भिकाजी म्हात्रे म्हणतो की काय, कसा वाटला माझ्या मुलाचा आवाज. तुझ्या मुलीबद्दल तुला खूप गर्व वाटत होतं ना, पण आमच्या तालमीत जे काही शिक्षण मिळालं ना ते कदाचित तुझ्या मुलीला मिळालं नसावं म्हणून ती गाणं गायली नाही. आणि पटकन आता पिंकू म्हात्रे म्हणतो की बरं ते जाऊ द्या, तुमच्या मुलीसाठी लग्नाची मागणी घालायला आलोय. भैरवी म्हणते की आरशात तोंड बघितलं का, काय बोलतोयस. आणि भैरवी लग्नाला नकार देते. त्या क्षणी आता भिकाजी म्हात्रे म्हणतो की चला पिंकू म्हात्रे चला, आपल्याला आता सत्य जगासमोर आणावंच लागेल. भिकाजी म्हात्रे म्हणतो की त्याचं काय आहे ना भैरवीजी, तुमच्या ताराला ना गाणं गायचं सोडूनच द्या, साधी तालीमसुद्धा तीसुद्धा माहिती नाही आहे. गाण्याचं कडवंसुद्धा तिला माहिती आहे का कसं बोलायचं ते. आणि तुमची तारा जी गाणं गाती तो आवाज ताराचा नसून सावलीचा आहे हे सत्य आम्हाला समजलं आहे. त्या क्षणी भैरवीच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि लगेच दम देत भिकाजी म्हात्रे म्हणतो की बघा भैरवी, आणि जर तुम्ही माझ्या मुलाचं लग्न तारासोबत लावून दिलं नाही तर रिक्षा करून भोंगा लावून अख्खं सत्य जगासमोर आणील. चला असे म्हणत आता पिंकू म्हात्रे जाऊ लागतो, पण भैरवी त्यांना थांबते. आणि अखेर भैरवीने ताराचं लग्न पिंकू म्हात्रेसोबत लावून देण्यासाठी त्यांना होकार दिलेला असतो. आणि तो होकार ऐकताक्षणी दोघांनाही खूप आनंद झालेला असतो. आनंदाने वेडेपिसे होत बाप लेक म्हणतात चला चला तर लग्नाच्या तयारीला लागा. आणि ते तिथून निघून जातात. भैरवी मात्र आगीत पडून फुपाट्यात पडलेली असते. आगीत जळाल्यानंतर कशी होरपळून निघतात तशी भैरवीची अवस्था झालेली असते आणि काय करावं भैरवीला कळतच नसतं. इकडे आता घरी सावली येतात. सावलीला सुद्धा खूप वाईट वाटत असतं आणि आज आपल्यामुळे ताराच्या हातून खूप मोठी कॉम्पिटिशन गेली. यामुळे सावली आता काय करावे आणि काय नाही कळत नसतं, पण बिचारी सांगणार तरी कुणाला. आणि इकडे मात्र आता जगन्नाथ हा खूप खुश झालेला असतो. अलकाला जगन्नाथ म्हणतो बघितलं का कसा वाटला या जगन्नाथचा डाव. अलका देखील आता खुश झालेली असते. इकडे आता भैरवी विचार करते की नाही सावलीचं सत्य या नको त्या माणसाच्या समोर आलंय. कधीही तो तोंड उघडू शकतो आणि त्याने आता आपल्याला डायरेक्टली तारासाठी लग्नाची मागणी घालून ब्लॅकमेल देखील केलंय. आणि या सगळ्यातून जर वाचवायचं असेल तर आता या एकच पर्याय आहे. सावलीचा आवाज जर आपल्याला दाबून ठेवायचा असेल आणि तो जर जगासमोर आणायचा नसेल त्यासाठी एकच
काम आहे आणि ते म्हणजे पिंकू म्हात्रेला कायमचं ढगात पाठवायचं. आणि असा विचार येऊन ताबडतोब भैरवीने आता पिंकू म्हात्रेला मारण्याची सुपारी दिलेली असते. आणि ठरल्याप्रमाणे भैरवीने आता सगळा प्लान त्या गुंडांना सांगितलेला असतो. भरपूर पैसे खाऊ घातलेले असतात आणि अखेर आता रात्रीच्या वेळेस ते गुंड पिंकू म्हात्रे जात असताना पिंकू म्हात्रेला पकडतात. आणि जेव्हा आता पिंकू म्हात्रेला पकडतात त्याच क्षणी गुंड आता पिंकू म्हात्रेला मारू लागतात. आणि पिंकू म्हात्रेला मारत असताना पण एकच भयानक गोष्ट घडते. सारंग त्याच्या कारमधून योगायोगाने त्या रस्त्यावरून जात असताना गुंडांना बघता क्षणी सारंग त्याची कार थांबवतो. आणि पटकन आता सारंग त्या गुंडांची धुलाई करून पिंकू म्हात्रेला त्या गुंडांपासून सारंगने वाचवलेले असते. आणि आज जर सारंग नसता तर आपण काही वाचलो नसतो. हे सत्य पिंकू म्हात्रे समोर आलेलं असतं. आणि ताबडतोब पिंकू म्हात्रे सारंगचे गुंड पळून गेल्यानंतर आभार मानतो. पिंकू म्हात्रे म्हणतो की बरं झालं आज तुमच्यामुळे मी वाचलो. सारंग म्हणतो की पण तुम्ही असे या इकडे काय करत होता आणि ते गुंड तुम्हाला का मारत होते. आता पिंकू म्हात्रेच्या लक्षात सगळं काही आलेलं असतं. आणि आता पिंकू म्हात्रे विचार करतो की ज्या ताराचा आपण हात मागायला गेलो त्याच भैरवीने आपल्याला मारण्यासाठी गुंड पाठवले आणि आपल्याला यमाचा दरवाजा दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि अचानक वेळेवरती सारंग इथे आला आणि त्याने आपल्याला वाचवलं. पण हा सारंग हा सावलीचा नवरा असल्याचे सत्य आता पिंकू म्हात्रे समोर आलेलं असतं. त्याला हे माहीत असतं की सावली यांची बायको आहे. आणि आज जर सारंग नसता तर आपण वाचू शकत नव्हतो. आणि त्यामुळे आता या माणसाचे आपल्यावर खूप उपकार असल्याचे लक्षात येऊन आता ताबडतोब अखेर पिंकू म्हात्रे सारंगला म्हणतो की आज तुम्ही माझा जीव वाचवला त्या बदल्यात मी तुम्हाला एकच गोष्ट देऊ शकतो. तर सारंग म्हणतो काय. पिंकू म्हात्रे म्हणतो की सगळ्यात सिक्रेट जगातील सर्वात मोठं सत्य आज मी तुमच्या समोर आणतोय. आणि ते सत्य म्हणजे तुमची बायको ही साधीसुधी नसून ती खरी गानकोकिळा आहे. ते ऐकताच आता सारंगला मोठा धक्का बसतो. आणि पिंकू म्हात्रे म्हणतो की तारा जी कॉन्सर्टमध्ये गाणं गाते तो आवाज ताराचा नसून तो आवाज तुमच्या बायकोचा आहे. आत्तापर्यंत तारासाठी तुमच्या बायकोने प्रत्येक वेळेस गाणं गायलेलं आहे. ज्यावेळेस स्टेजवर तारा गाणं गाते त्यावेळेस तो आवाज ताराचा नसून तिच्या पाठीमागून दुसऱ्या बाजूने सावली गाणं गाते आणि तारा गाणं गाते असे दाखवते. आणि जेव्हा आता ते सत्य सारंगला समजते सारंगच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. आणि त्यानंतर आता पिंकू म्हात्रे म्हणतो की हेच सत्य आहे आणि हेच सत्य आज मी तुमच्यासमोर आणलं कारण तुम्ही माझा जीव वाचवला. आणि हे सत्य ज्यावेळेस मी तारासोबत गाणं गात होतो तेव्हा मला हे लक्षात आलं. आणि जेव्हा मी भैरवीकडे गेलो आणि भैरवीला हे सांगितलं त्याच वेळेस हे सत्य दडवून ठेवण्यासाठी भैरवीने मला मारायचा प्लान केला होता. आणि जेव्हा हे सत्य आता पिंकू म्हात्रे सारंगला सांगतो सारंगला एका बाजूने आनंद तर दुसऱ्या बाजूने मोठा धक्कासुद्धा बसलेला असतो. सावलीने हे सत्य का लपून ठेवलं असेल आणि सावली ही खरी गानकोकिळा आहे हे सगळे प्रश्न आता सारंगच्या मनात येऊन सारंग आता ते कसे सिद्ध करणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.